पण ते जर त्यांच्या निर्णयावर ठाम असतील तर मी पण माझ्या निर्णयावर ठाम आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्याकरता त्या प्रभागाच्या व्यतिरिक्त पक्षासोबत तुम्ही राहा, तर मी म्हणे की नाही तुम्ही माझ्या बाजून राहा, याच्यामध्ये वाद होऊ नये म्हणून बस सध्यापुरतं तुम्ही 4 दिवस राहून या, हा माझा निर्णय आहे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नागपुरातील डेहनकर दाम्पत्याच्या वादाची महाराष्ट्रभर चर्चा होते. भाजपनं डावलताच नवरा अपक्ष मैदानात उतरला आणि भाजप नेत्या अर्चना डेहनकरांनी माहेर गाठल्याची बातमी हा म्हणता राज्यभर पसरली. विनायक डेहनकरांनी प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपकडे उमेदवारी मागितली, पण पक्षाने तिकीट न दिल्यानं विनायक डेहनकर अपक्ष मैदानात उतरले. अखेर भाजपने कसा अन्याय केला, बायकोसोबत कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन विनायक डेहनकर माध्यमांसमोर आलेत. मुंबई तक्षी बोलताना उपऱ्यांना दिलेल्या तिकिटांवरून हल्लाबोल करत मैदानात ठोकलेला शड्डू कायम राहणार असल्याचं विनायक डेहनकरांनी स्पष्ट केलंय. नागपूरच्या माजी महापौर अर्चनाताई डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर जे अनेक वर्षांपासून भाजपचं काम करत आहेत, त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नागपुरातील प्रभाग 17 या ठिकाणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विनायक डेहनकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या ज्या पत्नी आहेत नागपूरच्या माजी महापौर अर्चनाताई डेहनकर, त्या सासरी निघून गेलेल्या आहेत. भाऊ, नेमकं काय घडलं आणि आपण पक्षाला उमेदवारी मागितली होती, ती नाकारण्यात आली, आता आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताय, ताई नाराज झाल्या आहेत, माहेरी निघून गेल्यात. मी 1984 पासून या गणेशपेठमध्ये काम करतो आहे. भारतीय जनता पक्षाचं काम इथे उभं केलं आहे. गणेशपेठ असं परिसर होतं की इथे माननीय मुख्यमंत्री, इथले खासदार आणि मंत्री पण होते, त्यांचं पण निवासस्थान इथे आहे. अशोकराव धवड हे त्यावेळेचे 2-3 वेळा आमदार झाले, त्यांचं पण निवासस्थान इथे होतं. त्याच्यानंतर तुमचे दीनानाथजी पाटोळे जे काँग्रेसचे आमदार होते, ते 2 टर्मचे आमदार आहे, त्यांचं पण निवासस्थान इथं होतं. आणि एका घराबाजूला एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणजे काँग्रेसच्या काळातले पुढारी हे संपूर्ण इथे होते. त्या परिस्थितीमध्ये मी इथे भाजपचं काम, आपले छोटूभैया धाकरस आमचे संघाचे पदाधिकारी आणि त्यावेळेला संघटन मंत्री होते, छोटूभैया धाकरस, प्रभाकरराव दटके आणि अशोकरावजी वाडी भस्मे यांनी मला पक्षामध्ये आणून त्यांनी मला पक्षाचा झेंडा दिला. तेव्हापासून मी काम करतो आहे. 84ला इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण हे काँग्रेसी भाजप कार्यालय टिळकपुतळ्यावर होतं, त्यावेळेला तिथे हमला घेऊन गेले. त्यावेळेला मी तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यावेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून मी या काँग्रेसवाल्यांचा दुश्मन झालो होतो. म्हणजे ते मला पाण्यात पाहायचे, मला काम करू द्यायचे नाही, माझी पडताळणी करायचे. आपल्या बाबरी मस्जिद पडली त्यावेळेला माझं दुकान होतं, माझं दुकान तो सुद्धा जाळलं यांनी. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपले हे जे होते आपले राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यावेळेला बनवारीलालजी पुरोहित खासदार म्हणून इथे निवडणूक लढवायला आले होते भाजपमधून. त्यावेळेला आम्ही पेंडाल टाकलेला होता, ते सुद्धा पेटवण्यात आलं. माझं दुकानसुद्धा तेव्हा पण पेटवण्यात आली. अनेकदा माझ्या घरावर आणि माझ्यावर हमले झाले आणि संघाचा पण मी एक कार्यकर्ता आहे म्हणून माझ्यावर त्या दृष्टीने बघायचे. आणि त्या काळापासून इथे भाजपचा झेंडा मी उभा केलेला आहे. आणि भाजपचं काम करत असताना अनेकदा काही अडचणी आल्या. नंतर 97ला माझ्या घरी तिकीट मिळाली. 97ला अर्चनाताई म्हणजे ह्या निवडून आलेल्या होत्या. त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस हे नागपूरचे महापौर होते. आणि तेव्हापासून अजून थोडंसं कार्यकर्ते अजून आम्ही जमा केले, पक्षाचं काम वाढलं. कालांतराने मग अशोकराव वाडी भस्मे इथले आमदार झाले. हे दक्षिणचा भाग होता, आता मध्यमध्ये गेलेला आहे. या प्रभागामध्ये 3 विधानसभा आहे. दक्षिण पश्चिमचा विधानसभा आहे, दक्षिणची विधानसभा आहे आणि मध्यची विधानसभा आहे. या 3 विधानसभाचा मिळून हा प्रभाग झालेला आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या विधानसभेचं सेफ हे करून सगळ्यांनी इथे उमेदवारी वाटप केली आहे. एक उमेदवार ज्यांनी बंडखोरी केली होती, मागच्या वेळेला त्यांनी इथून निवडणूक लढवली होती, त्यावेळेला एक B.Com दिलंच नाही. 3च उमेदवार या म्हणजे प्रभागामध्ये निवडणूक लढले होते. त्यांचं मी एक दिवस नाराज राहिलो. त्याच्यानंतर पक्षाचं काम सुरू केलं आणि हे 3ही उमेदवार निवडणूक प्रमुख म्हणून मी त्यांचं काम करून त्यांना निवडून आणलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे 5-7 वर्ष जे नगरसेवक असताना
त्यांनी कुठेही मला विश्वासात घेतले नाही आणि कुठेही माझ्याशी संपर्क ठेवलेला नाही. तिन्ही उमेदवारांनी कुठे संपर्क नाही ठेवला. त्याच्यावरून मला नाराजी होतीच. यानंतर 67 लोकांनी या प्रभागातून जेव्हा निवडणुकीत अर्ज भरले, 2,000 रुपये, 1,000 रुपये म्हणजे आरक्षणमध्ये 1,000 रुपये आणि पुरुषांना 2,000 रुपये असे पक्षाजवळ जमा केले. 67 लोकांची उमेदवारी झाली. एक पॅनल होतं यांचं, त्यांच्यासमोर सगळ्यांचं बोलणं झालं. तर माझी इच्छा हे होती की 67 लोकांची तुम्ही जर हे केलेलं आहे तर एक प्रभाग 32मधून जो म्हणजे कार्यकर्ता होता त्याच्या पत्नीला तुम्ही प्रभाग 17मध्ये उमेदवारी दिली. एक उमेदवार काँग्रेसमधून आला म्हणून त्याला तुम्ही उमेदवारी दिली. एक बंडखोर तिकडे राहायचा प्रभाग 18मध्ये त्याला पण पुन्हा तुम्ही रिपीट केलं. आणि एक उमेदवाराची पत्नी 1-1.5 वर्ष झाले त्याचं लग्न झालं, ती कार्यकर्ता पण बनून गेली, तिलासुद्धा तुम्ही उमेदवारी दिली. म्हणजे एकंदरीत तुम्ही या पक्षामध्ये काय चाललेलं आहे? म्हणजे हे तर काँग्रेसीकरण झालं. काँग्रेसने आपल्या राज्यामध्ये त्या काळामध्ये केलं. बरोबर आहे. आपण जसं म्हणताय की आपण म्हणजे जे परवापर्यंत काँग्रेसमध्ये होते, म्हणजे अगदी निवडणुकीचं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. 30 तारीख शेवटची होती. 30 तारखेच्या 2 दिवस आधी त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. मनोज साबळे जे काँग्रेसचे होते त्यांना या ठिकाणून प्रभाग 17मधून उमेदवारी दिली. तर त्यामुळे आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे का, काय सांगाल? कार्यकर्त्यांचं भविष्य नाही आहे असं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. कार्यकर्ते 20-20, 25-25 वर्षापासून इथे काम करतात आहे. कार्यकर्ते म्हणून दिवसरात्र काम करतात. पार्टी त्यांना राबवून घेत आहे. तर इथे लायबल युवा कार्यकर्ता होते ना, तुम्ही त्यांना का बरं उमेदवारी नाही दिली? इथे महिला संख्यामध्ये जास्त संख्यामध्ये महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना पण उमेदवारी नाही दिली. याच्यापैकी कोणालाही दिलेली असती, महिलांना दिलेली असती, पुरुषांना दिलेली असते, युवा कार्यकर्त्यांना दिलेली असते, ते जे जोडलेले आहेत त्यांना दिली असती तर माझं काही हरकत नव्हती. मी आज पक्षाचा झेंडा उचलून त्यांच्यासाठी काम केलं असतं आणि आम्ही पती पत्नी दोघंही त्यांच्यासोबत फिरलं असतं. मी कधी पण बाहेरून आलो किंवा प्रचार करून आलो किंवा घरी आलो की माझ्या मिसेसचं म्हणजे हेच म्हणणं राहायचं, तुम्ही उमेदवारी भरून चांगलं केलं नाही, पक्षासोबत बंडखोरी करायची नाही, तुम्ही अर्ज परत घ्या. बस एवढंच कारण होतं. मी म्हटलं बा तू रोज रोज माझ्यासोबत असं बोलू नको. तुला जर नसत पटेल तर निवडणुकीपुरतं तू आपल्या माहेरी म्हणजे भावाकडे जा, थोडंसं चांगलं होईल. तुला पक्षाची जबाबदारी दी, ते काम तू कर. माझा निर्णय आहे, ते पक्षाशी निष्ठावान आहे, तो तिचा निर्णय आहे. मी निष्ठावान होतो, माझा निर्णय आहे. मला या येणाऱ्या नवीन पिढीला, नवीन कार्यकर्ते जे जुळत आहे, नवीन जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला की त्यांनाही वाटायला पाहिजे की बा कोणीतरी तर आमच्या विचाराचं आहे. आणि जर मी उमेदवारी परत घेतली तर त्यांचा विश्वास तुटून जाईल. आपण प्रभाग 17मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अपक्ष म्हणून आणि 2 तारखेला म्हणजे उद्याच खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा हा अंतिम दिवस आहे. आपण उमेदवारीवर ठाम आहात? एकदम ठाम आहे. कोणी आलं तरी मी उमेदवारी परत करणार नाही, अर्ज मागे घेणार नाही. मी ठाम आहे आणि आमचं पॅनल पण बनणार आहे. चांगले उमेदवार आहे अपक्ष, त्यांच्यासोबत पॅनल बनवून आम्ही चांगल्याने निवडणूक लढवू आणि निवडून येऊ. अर्चनाताईंची नाराजी कशी दूर करणार? नाही, हे निवडणुकीपुरती आहे, पक्षाशी निष्ठा आहे आणि काही वाद नाही आहे. आम्ही फोनवर आताही बोलतो आहे, काही म्हणजे असं वाद नाही झालं, भांडण नाही झालं. फक्त त्यांना माझे विचार पटले नाही आहे, पक्षाशी बंडखोरी करणं हे त्यांना पटलं नाही आहे. म्हणून मी म्हटलं की बा तुला इथे अडचण होईल असं न हो. कारण की हे जर आले, आपले कार्यकर्ते आले, ते जर चर्चा करत राहिले आणि तू मध्ये म्हणशील का बा पक्षासोबत तुम्ही राहा, तर मी म्हणे की नाही तुम्ही माझ्या बाजून राहा, याच्यामध्ये वाद होऊ नये. म्हणून बा सध्यापुरतं तुम्ही 4 दिवस राहून या, हा माझा निर्णय आहे. नक्कीच आपण बघितले होते विनायक डेहनकर, खरं तर नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे त्या नाराज झाल्या आणि त्या माहेरी चालल्या गेल्यात. विनायक डेहनकर यांचं असं म्हणणं आहे की फक्त निवडणुकीपुरत्या त्या गेलेल्या आहे, त्यामुळे अपक्ष अर्ज भरल्यानंतर उमेदवारीवर विनायक डेहनकर हे सध्या तरी ठाम आहेत. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.